नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मस्त असा गव्हाच्या शेवयांचा पौष्टिक नाश्ता बनवलेला आहे। मुलं खूप आवडीने हा नाश्ता खातात। नक्की जरूर बनवा। तिखट शेवया बनवण्यासाठी इथे मी थोडंसं पॅनमध्ये अर्धी पळी तेल घातलेलं आहे। आता ह्या तेलामध्ये या गव्हाच्या ज्या शेवया बनवलेल्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत। थोडासा बदामी रंगावर भाजून घ्यायचा आहे, जास्त गुलाबी करायचं नाही। आता या काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत। त्यानंतर मोहरी घालायची आहे। मोहरीनंतर थोडेसे जिरे घालायचे। हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे। कांदा घालायचा आहे। कढीपत्ता, बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची। थोडासा टोमॅटो घालायचा आहे। आलं लसूण ठेचून घालायचे किंवा पेस्ट घातली तरी पण चालू शकतं। हळद घालायची आहे। थोडंसं लाल तिखट। आता हे हलवून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिट यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। इथे आता 1-2 मिनिट झालेले आहे। व्यवस्थित असं हे परतून झालेलं आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। 1 ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे। थोडंसं अजून घालायचं आहे, 1 कप जास्ती। आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि आता या उकळी आलेल्या पाण्यामध्ये या भाजलेल्या शेवया टाकायच्या आहेत। गॅस हा आता बारीक करायचा आहे आणि हे सर्व एकत्र हलवून द्यायचं आहे आणि एकत्र हलवल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे शेवया शिजेपर्यंत। 2-3 मिनिटांनंतर हे झाकण काढून द्यायचं आहे आणि एकदा हलवून द्यायचं आहे। पाणी आटत आलं की गॅस बंद करायचा आहे। या शेवयांना जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी। आता इथे या होतच आलेल्या आहेत। अगदी एखादा मिनिट अजून झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। हे पाहू शकता, इथे छान अशा या तिखट शेवया तयार झालेल्या आहेत। आता गॅस इथे बंद करायचा आहे। एकदम मोकळ्या मोकळ्या अशा झालेल्या आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की या तिखट शेवया करून बघा, खूप आवडतील सगळ्यांना।